हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज संडे, काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे म्हणून मी आज बनवले होते मटण. तर त्यासाठी पहिला तेल टाकून कांदा टाकून घ्या, त्यामध्ये थोडी हळद टाका आणि मटण थोडं हळदीच्या तेलामध्ये चांगलं परतून घ्या. थोडंसं परतलं की त्या साईडला पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी रश्श्यामध्ये गरमच वता. रश्श्यामध्येच असं नाही, तुम्ही कोणतंही जेवण वापरताना पाणी गरमच वापरा, त्याने चव चांगली येते. तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट चटणीसुद्धा टाकू शकता, पण माझं बाळ रस्सा पिते म्हणून मी सपक रस्सा थोडा काढते, 1-1.5 वाटी. तुम्हीही बाळ असेल तर असंच रस्सा काढून त्याला पाजत जावा, चांगलं शरीरासाठी पौष्टिक असते. तर आता आपण पाहूया मटणाचा मसाला तयार करण्यासाठीची सामग्री. तर ह्यामध्ये मी वतलेलं आहे पाणी. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा असेल त्यानुसार पाणी वता आणि नंतर ह्यात सपक रस्सा काढून गरम पाणी वतता येते. तर ह्यासाठी मी तीळ जिरं भाजून घेतलेलं आहे, टमाटर, कोथिंबीर, खोबरं, आलं लसूण घेतलेलं आहे. तीळ जिरं पहिला बारीक करून घ्या, त्यानंतर हा बाकीचा सगळा मसाला त्यामध्ये घालून बारीक करून घ्या, कारण की तीळ जिरं हे एकदम मिक्स झाल्यानंतर बारीक व्यवस्थित होत नाही. कढाईमध्ये तेल वतून, तुम्हाला जर कट जास्त आणायचं असेल तर कढाईमध्ये तुम्ही जास्त तेल घाला किंवा नियमित घातला तरी चालते. त्यामध्ये मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मसाला चांगला भाजला की कोणत्याही जेवणाला चव चांगली येते. तर अशा तऱ्हेने मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि भाजायला ठेवलेला आहे. मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे, लाईक करा आणि तुमची कोणती मटण करायची चांगली पद्धत असेल ह्यापेक्षाही तर मला नक्की शेअर करा. सपक रस्सा मी अशा तऱ्हेने काढून घेतलेला आहे हर्षूसाठी. त्यामध्ये आता मसाला मिक्स केलेला आहे तो, त्यामध्ये थोडीशी हे मटण मी वेगळं काढून घेत आहे, कारण की सुक्का मटण करायचं आहे त्यासाठी. आणि मी घरात मिसळलेली चटणी, आम्ही नॉनव्हेजला खास तर तीच चटणी वापरतो, आम्ही बाहेरची चटणी जास्त वापरत नाही. तर ही चटणी मी घालत आहे. मी ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन. मी पुढच्या महिन्यात चटणी मिसळणार आहे, नक्की दाखवेन काय काय घालायचं त्यामध्ये ते. चवीनुसार मीठ घालून घ्या, मीठ थोडंच घाला, पहिला पण आपण घातलेलं होतं. मटण मसाला घाला ह्यामध्ये थोडा आणि ग्रेव्हीमध्ये पण थोडा घालायचा आहे नंतर. तर अशा तऱ्हेने हा रस्सा झालेला आहे. शिजायला तिकडे ठेवा. रस्सा एक 10-15 मिनटं तरी शिजू द्यायचा. तर आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत आहे, म्हणजे चिटकत नाही आहे, म्हणून ती ग्रेव्ही झालेली आहे. तर ह्यामध्ये आता मीठ थोडंच घाला, कारण की मीठ आपण पहिला मटणात शिजवून घेतलेलं आहे. मसाला थोडा घाला. चटणी तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्या अकॉर्डिंग घाला तुम्ही. आणि पाणी घालून थोडी ग्रेव्ही हलवून घ्या आणि ह्यामध्ये 1-2 पळ्या तरी वरचा रश्श्याचा कट घालत जावा, त्याने चव खूप छान येते मटण मसाल्याला. तर अशा तऱ्हेने मटण आपण मिसळून घेतलेलं आहे. तर हे सुक्का मटण तयार आहे. तर आपण आता मटणासोबत तर भाकरीच खायला छान वाटते, तर आपण भाकरी करून घेऊया. मी माझ्या बाळाला तसंही रोज सकाळ संध्याकाळ भाकरीच घालते. तुमचेही जर बाळं लहान असतील तर भाकरीच घाला, त्यामधून त्याच्या पोटामध्ये ज्वारीसुद्धा जाते आणि तांदूळसुद्धा जातात आणि पौष्टिक खाणं आहे भाकरी खूप. तर भाकरी टुमटुमीत अशी फुगलेली आहे. आता रस्सा तयार झालेला आहे, वरून थोडी कोथिंबीर घाला. झणझणीत असा रस्सा आहे मित्रांनो. तुम्ही ही पद्धत एकदा ट्राय करून बघा, खूप छान होईल. चला ताट वाढून घेऊया. कांदा लिंबूशिवाय मटणाचं जेवण हे अधुरंच असते. तर अशा तऱ्हेने ताट तयार.